नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांनी नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळावेत, त्याचबरोबर अतिशय सोपे आणि प्रभावी असे कोणते उपाय करावेत। नवरात्री हा देवी दुर्गेची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो। या काळामध्ये जर आपण काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते। तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की आपण नवरात्रीमध्ये दुर्गा देवी तसेच आपल्या कुलदेवीची आपण कोणती उपासना करावी, उपाय कोणते करावेत, म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहील, दुर्गा देवीची आपल्यावर कृपा राहील, हे आपण जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिलं बघा, नवरात्रीच्या काळामध्ये आपण सकाळी लवकर म्हणजेच पहाटे लवकर उठावं, घर स्वच्छ करावं, देवीसमोर लाल फुलांचा हार आपण अर्पण करावा किंवा लाल कमळाचे फूल तुम्हाला जर बाजारामध्ये मिळाले तर ते सुद्धा घेऊन तुम्ही नक्कीच देवी आईला अर्पण करू शकता। त्याचबरोबर बघा, गुलाबाचे फूलसुद्धा देवी आईला जरूर अर्पण करा। त्यानंतर दुसरा नियम म्हणजे बघा, नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा। शक्य असल्यास 9 दिवस उपवास करा। पण जर काही प्रकृतीमध्ये तुम्हाला उपवास करणं शक्य नाही किंवा काहींना बघा टॅबलेट चालू असतात तर त्यासाठी उपवास करणं शक्य होत नाही, तर अशा वेळेस काय करायचं, फक्त सात्विक आहार घ्यायचा। उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल, फक्त आपण जितकी जास्तीत जास्त आपल्याला जितकी सेवा करता येईल, म्हणजेच नामस्मरण, मंत्र, स्तोत्र आपल्याला देवी आईचे जितके आपल्याला करता येईल तितके आपण करायचे आहे। आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की 9 दिवसाचा उपवास पण करायचा आहे। त्यानंतर बघा, दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा। यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते। तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड दिवा आवर्जून लावा। नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर या दिवसांमध्ये घर रिकामं ठेवू नका किंवा घर बंदिस्त करून कुठेही जाऊ नका। बघा, जर आपण घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर घराला आपण कुलूप म्हणजे आपण जे लॉक करून जे जातो ना, तर त्या प्रकारे आपण घर लॉक करून जाऊ नये असं शास्त्र आपल्याला सांगतं। तसेच बघा, ह्या 9 दिवसामध्ये आपण दररोज 2 लवंगा आणि थोडासा कापूर, बघा जर तुम्ही कापराच्या वड्या वापरत असाल तर 2 वड्या घ्या आणि त्यामध्ये 2 लवंगा आवर्जून सकाळ संध्याकाळ देवीसमोर आपल्याला जाळायच्या आहेत। त्याने काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तर होतंच, पण कापूर आणि लवंग देवी आईला अतिशय अशा प्रिय आहेत। तर त्यामुळे नक्की हा उपाय करायला अजिबात विसरू नका। त्यानंतर बघा, चौथा नियम म्हणजे देवीला 9 दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ अर्पण करा। देवीला घटाला माळी अर्पण करताना त्या सुईने बनवू नयेत, तर गाठी बांधून प्रत्येक पानांची किंवा फुलांची माळ बनवावी। तर बघा, आपण काय करतो, जेव्हा आपल्याला माळ बनवायची असते तर आपण सुई घेतो आणि त्याने माळ बनवतो, म्हणजे काही ठिकाणी काही जण करत असतील तर अशी चूक करू नका। बघा, माळ ही नेहमी आपण पानांना आपण गाठी बांधूनच आपल्याला माळ तयार करायची असते, तर ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, देवीला 7व्या किंवा 8व्या माळेला नारळ अर्पण करा। दररोज देवीसमोर घंटा वाजवा। तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करावा। रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा। त्यानंतर बघा, नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम याचे पठण अवश्य करा। दररोज सकाळ संध्याकाळी देवीची आरती देखील आपण आपल्या घरामध्ये नक्की करायला हवी। नवरात्रीमध्ये व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा। त्यात खंड पडू देऊ नका किंवा टप्प्याटप्प्यानेही करू नका, त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काहीही परिणाम होणार नाही, ती पूजा निष्फळ ठरेल। तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेनंतर देवीची आरती न विसरता जरूर करावी। याच्या मागे कारण बघा,
पूजेमध्ये जर आपल्याकडून जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात. त्यानंतरचा 7वा नियम म्हणजे नवरात्रीच्या जो काही आपण उपवासाच्या काळामध्ये दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करा. बघा, एक वेळ जर तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही तर ठीक आहे, काही हरकत नाही. काही हेल्थ इश्यू असतात तर त्यामुळे उपवास करणं शक्य होत नाही. तर बघा, अशा वेळेस तुम्ही नाम जप करणं अतिशय पॉवरफुल असतं. सगळ्या सेवांमध्ये अतिशय प्रभावी सेवा जर कुठली असेल तर ती असते नाम जप, मंत्र जप. तर अवश्य तुम्ही दुर्गा गायत्री मंत्राचा आवर्जून जप करा. तुम्हाला संपूर्ण पूजा केल्याचं किंवा उपवास केल्याचं फळ तुम्हाला मिळेल. त्यानंतर 8वा नियम म्हणजे उपवासाच्या काळामध्ये नवरात्रीमध्ये दररोज एका गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा. तसेच दररोज गूळ फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला खाऊ घाला. त्यानंतर बघा, 9वा नियम धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलींची पूजा करण्याचा नियम आहे. पण किमान 3 मुलींची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यानंतर पहा, अष्टमीच्या दिवशी कन्यापूजेला अतिशय खास असं महत्त्व असतं. या दिवशी 9 मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू जरूर द्यावी. यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासिनीने हातात हिरव्या बांगड्या घालून पूजा करावी. तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ताजीतवानी फुले अर्पण करावीत. म्हणजेच देवीला सुकलेली किंवा कुठेही खराब झालेली फुले अर्पण करू नका. त्यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम, नवरात्रीमध्ये चालीसा मंत्र किंवा दुर्गा सप्तशती वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नका. यामुळे तुमची नकारात्मक शक्ती पाठाचे फळ काढून घेतात. त्यानंतर घरात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावेत आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चमड्याच्या चपला किंवा चमड्याच्या वस्तू वापरू नयेत. जसे की बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल, शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावेच. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी 9 दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापू नये. नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी 2, 5, 7 किंवा 9 मुलींना आमंत्रण करावे. हे नेहमीच शुभ मानले जाते. म्हणूनच कन्यापूजनेसाठी नेहमी 2, 5, 7 किंवा 9 मुलींनाच आमंत्रित केलं पाहिजे. नवरात्रीमध्ये बूट चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये. तसेच घरामध्ये झाडू उभा ठेवू नये. नवरात्रीच्या उपवासात 9 दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये. याशिवाय तुम्ही सदैव मिठाचा वापर करू शकता. विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणे वर्ज्य आहे. त्यामुळे घरामध्ये आळसाचे वातावरण निर्माण होते. नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस गादीवर व पलंगावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धाभक्तीने भावाने हे व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळामध्ये जमिनीवरच झोपावे. तसेच नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो किंवा इतर कोणतीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये. तसेच या काळामध्ये काळ्या रंगाची कपडे देखील घालू नये. नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. त्यानंतर नवरात्रीमध्ये विशेष जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखे कापणे टाळायला हवे. असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये खोटे बोलू नये.
कोणालाही शिवीगाळ करू नये. नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे. शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग, चिडचिड कमी करावी किंवा इतर दैनंदिन जीवनात सुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगीचच खोटा दिखावा अजिबात करू नये. खरं आहे त्या गोष्टींचा स्वखुशीने स्वीकार करावा. तर अशा प्रकारे आपण 23 नियम मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितले आहेत. आता आपण 24वा नियम पाहूयात. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य अवश्य पाळावे. यासोबतच वागण्यात क्षमाशीलता, औदार्य आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. त्यानंतर 25वा नियम आहे. नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसापासूनच मासिक पाळी आलेली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा भट्ट म्हणजेच ब्राह्मणाद्वारे स्थापन करू शकता किंवा घरातील इतर व्यक्तींकडून देखील तुम्ही घट बसवून घेऊ शकता. त्यानंतर 26वा नियम. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापित करा. हे देवीला आपल्या घरात आमंत्रण करण्याचे प्रतीक मानले जाते. यानंतर 9 दिवस विधिवत माता दुर्गेची पूजा अवश्य करा. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीमध्ये 4 दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात. या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी सुद्धा जाऊ नये. नवरात्रीत शेवटचा उपवास हा नवमीला किंवा काही ठिकाणी दशमीला म्हणजेच दसऱ्याला असतो. देवीची आरती करून घट हलवला जातो. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून हा नवरात्रीचा उपवास सोडला जातो. तर मंडळी, अशा प्रकारे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी हा संबंधित नवरात्री सण आहे. तर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. तर हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना, 9 दुर्गांना समर्पित आहेत. प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे. तर नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर, आदी मातेचा उत्सव. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय दुर्गा माता.